बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली। बाल विकास कल्याण मंत्री आहात, परंतु सातत्याने तुमच्या मुख्यमंत्री लाडकी योजना जे गेम चेंजर ठरलेली योजना आहे त्या संदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रातून येतात आहेत। काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की जवळपास 30 लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याच्या मार्गावरती आहेत। नाही, मला माहित नाही हा आकडा कुठून येतोय ते। मी त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखीन डिटेलमध्ये वाचलेली नाही आहे। आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितले, पण माझी तुमच्याच माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये। जवळपास 2,41,00,000 महिलांना आम्ही गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डीबीटी केलेला आहे। पहिल्या दिवशी आम्ही 1,07,00,000 महिलांना केला। कालसुद्धा जवळपास 1,25,00,000 महिला 1,25,00,000 महिलांना लाभ वितरित झालेला आहे। त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखंच सुरू आहे। आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 9 तारखेला लाभ जो वितरित केला होता हा 2,34,00,000 महिलांना होता, आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा 2,41,00,000 महिलांना झालेला आहे। याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे। त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये। आपल्या राज्याचे जे 3 लाडके भाऊ आहेत, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा, यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढे सुद्धा चालू राहील, आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बांधलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार। पण किती स्वेच्छेने संपूर्ण अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत, म्हणजे किती महिलांनी स्वतःहून नाकारलेले आहेत? त्याची आकडेवारी रोज ही बदलत असते, त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मला डे टू डे काही अपडेट आत्ताच्या घडीला नाही आहे, पण ते काही फार नाही आहेत, हजारोंच्या संख्येमध्ये आहेत। आपल्या माध्यमातून मी इतर वेळेला सुद्धा लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की ज्या पात्र नाही आहेत किंवा ज्यांनी चुकून 2 किंवा 3 अर्ज भरलेले असतील त्यांनी स्वतःहून स्वइच्छेने देण्यासाठी सुद्धा, किंवा काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे, काही लग्न होऊन आता इतर राज्यामध्ये गेलेले आहेत, काहींचं उत्पन्न वाढलेलं आहे, असे स्वतःहून पुढे येत आहेत। त्यामुळे व्हॉलंटरीली जे पुढे येत आहेत त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय तो शासन घेईल। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी अपडेट होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। कारण लाडक्या बहीण योजनेची KYCची कालची जी दिनांक आहे ती शेवटची असणार आहे, कारण अजूनपर्यंत कुठलाही GR आलेला नाही ज्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की जी मुदत आहे KYCची ती वाढवण्यात येईल। परंतु आदित्य तटकरे यांनी आधीची माहिती होती ती दिलेली होती की काही पूरग्रस्त असे भाग आहेत की ज्यामध्ये जी KYC आहे त्या महिलांना करायला प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल। पण सध्याही त्याची कुठलीही अपडेट नाही, परंतु जी अपडेट आहे ती संध्याकाळपर्यंत येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही KYC केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या, आणि ज्या महिलांकडे काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुमचे जे पती किंवा वडील वारलेले आहेत किंवा तुमच्याकडे असे कोणते डॉक्युमेंट नाही आहे ज्यामुळे तुमची KYC अजूनपर्यंत झालेली नाही आहे, तर यामध्ये KYC करण्यासाठी जी वेबसाईट आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली होती। तर त्याची देखील सुरुवात आता लवकरात लवकर होणार आहे। परंतु जर तुमची सर्व बरोबर असेल आणि तुम्ही KYC केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण उद्या शेवटचा दिनांक असल्याने वेबसाईट ही चांगल्या प्रकारे आता चालत नाही आहे। तर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ती KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो या महिन्यांचा लाभ आहे तो नक्कीच मिळणार आहे। या महिन्यांचा लाभ मिळण्याची सुरुवात देखील झालेली आहे, परंतु ज्यांनी KYC केलेले आहे आणि जे KYC मध्ये पात्र ठरलेले आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये योजनांचा जो लाभ आहे तो वितरित होत आहे। जर तुमची KYC झाली नसेल आणि तुम्ही पात्र नसाल तर मात्र तुम्हाला हा लाभ भेटणार नाही। परंतु सरकारने आता सांगण्यात आलेलं आहे की उद्या जर शेवटची दिनांक आहे, म्हणजे तुमच्याकडे अजून 1 दिवस आहे, तर 1 दिवस असल्याने तुम्ही जी KYC ती करू शकतात, परंतु त्यापूर्वीच जो लाभ आहे तो वितरित करायला सुरुवात झालेली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम टाकण्यात आलेली आहे, कारण जो आकडा समोर आला आहे तो 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांची जी KYC ती झालेली आहेत, आणि आता त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित होत आहे।